गणेशवाडी 12 प्लेयर पाठवायचंय. मॅचला होते सुरुवात इथे श्री निनाय देवी स्पोर्ट ट्युसन वर्सेस पोर्ट प्लस गणेशवाडी या दोन संघांमध्ये सामना आहे. निनाय देवी स्पोर्ट ट्युसन या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि टी प्लस गणेशवाडी या संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. आघाडीचे दोन फलंदाज शंकर आणि संदीप फोर्टी प्लसचे हे खेळाडू आहेत, त्यांचा आदर राखणं गरजेचं आहे. एका बाजूला शंकर आहेत तर दुसऱ्या बाजूला संदीप आहेत आणि गोलंदाजीसाठी मात्र स्वप्नील पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन स्वप्नील निघालाय. इथे मात्र पहिला चेंडू खोदून काढलाय, अतिशय सुरेख फटका, तिथे क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केलेत. फोर्टी प्लसचे हे खेळाडू आहेत आणि 4 फटका खेळला त्यांच्या माध्यमातून. 2 धावा पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा झालाय. फोर्टी प्लस गणेशवाडी या संघाचा पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे स्वप्नीलच्या माध्यमातून. इथे मात्र पहिलं षटक चालू आहे. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते स्वप्नीलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आलाय, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा झालेत. स्वप्नील याचा पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते तर 2 धावा. बॉल गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. स्वप्नील याच्या हातात धुरा दिले आणि अतिशय चांगली गोलंदाजी. इथे मोठा फटका खेळलाय, इथे क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. इथे पायाने अडवण्याचा चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि बॉल जातोय सीमारेषा लगत. इथे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. तोपर्यंत मात्र किती 3 धावा धावून काढलेले आहेत आणि या 3 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या झाले 5 या आकड्यावर पोहोचले. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजी तेवढीच चांगली फोर्टी प्लस खेळाडूच्या माध्यमातून केली जाते. ते मात्र मोठा फटका खेळायचा होता आडव्या बॅटने, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. मात्र 1 धाव आले लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या झाले 6 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाले 6. इथे मात्र तुटक पद्धतीचा चेंडू होता, फटका खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, अडवला गेला चेंडू. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केले. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले बिनबाद 7 धावा. बिनबाद 7 धावा झालेल्या आहेत. फोर्टी प्लस गणेशवाडी या संघाच्या 7 धावा झालेल्या आहेत आणि आता दुसरा षटक घेऊन आलेला आहे. वैयक्तिक पहिलं षटक, दुसरा षटक घेऊन आलेला आहे सतीश. कोण कोण आहेत दुसरे? वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत सतीश. इथे मात्र चांगला फटका खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. पुन्हा एकदा तोपर्यंत अतिशय चपळाईने, चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावा झालेत 9 धावा.
वैयक्तिक पहिला आणि दुसरा षटक घेऊन आला आहे आपल्या संघासाठी सतीश. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा फटका, परंतु इथे मात्र बॅटची एज लागून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला बाद झालाय 40+ गणेशवाडी या संघाचा. शंकर यांना माघारी परतावं लागतंय आणि शंकरची जागा घेण्यासाठी बॅट्समन नेम विलास. आणि आता शंकरची जागा घेण्यासाठी आलेले आहेत विलास. सतीशने पहिला विकास आणि आता शंकरची जागा घेण्यासाठी आहेत विकास आणि सतीशाचा पुढचा चेंडू विकास साठी. इथे मात्र आडवा तिडवा फुलटा शॉट खेळायचा होता विकास यांना, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केलेत अतिशय चपळाईने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. एकेरी दुहेरी धावावरती जास्त भर दिला आहे. बॉलच नाही. सतीशाचा पुढचा चेंडू विकास साठी. ते मात्र मोठा फटका खेळायचा होता, विकेट किपर कडून झाली चुकी. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते सतीशच्या माध्यमातून. सतीश हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून नेहमीच चांगली कामगिरी केली जाते. बॉलिंग असो, बॅटिंग असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मॅट मध्ये सेम अतिशय चांगली गोलंदाजी. सतीशचा दुसरा षटक झालाय समाप्त. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले एक बॉल बाकी आहे का? बॉलर तिसरा आणि शेवटचा षटक घेऊन आला आहे विश्वजित. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. दुसरा षटक विश्वजित याचा पहिला चेंडू. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात जमिनीला समांतर करून कळवतात हा चेंडू असेल वाईट चेंडू, म्हणजे एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ होईल 13 धावा. जास्त वेळ घेऊ नका, सहकार्य करा, कारण आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. विश्वजित याचा पुढचा चेंडू. काय फटका खेळला, तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यात चेंडू गेला. 1 टप्पा घेत बॉल गेला सीमारेषा पार. हा येतोय विकासच्या बॅट मधून एक खणखणीत चौका आहेत. विश्वजित याचा पुढचा अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला विकासच्या बॅट मधून. एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आपल्याला विकासच्या माध्यमातून. आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावा झाले 17 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे 40+ गणेशवाडी. हो 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 हो, काय फटका खेळलाय, उलटा फुलटा शॉट आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. वा वा विकास, काय फटका खेळलात तुम्ही. सुपला शॉट आणि या बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ होईल 21 धावा. वा विकास. विकासचा फटका आवडला असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 40+ खेळाडू आहे हा.
काय फलंदाजी केली जाते विकासच्या माध्यमातून. पाठवून दिले. आता मात्र विश्वजित वरती हल्ला चढवला गेलाय विकासच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटलेला दिसतोय. गोलंदाज विश्वजित वरती दडपण आलंय. विकासने मात्र आता विश्वजितला दडपणात टाकलाय. हा चेंडू वाईट चेंडू असेल, म्हणजेच आतापर्यंत फक्त 2च चेंडू झालेत आणि 2 चेंडूवरती 2 चौकार मारलेत विकास यांनी. अतिशय चांगली बॅटिंग करतायत विकास. हो हो हो, पुन्हा एकदा पहिल्या फटक्याच्या पुनरावृत्ती. मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, एका हातामध्ये झेल पकडायचा होता, मात्र कॅच ड्रॉप झाले आणि इथे मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले. चांगली फलंदाजी केली जाते विकासच्या माध्यमातून. कॅप्टन अमोल होते तिथे आणि त्यांच्याकडूनच हा झेल सुटला गेलाय. विकासाचा पुढचा चेंडू विश्वजितचा. हो 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 हो, पुन्हा एकदा शुक्ला शॉट खेळला तिथे क्षेत्ररक्षक त्यासाठीच लावलाय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. बॉल गेलाय सीमारेषा पार. 1 टप्पा घेत 4 धाव्यांसाठी फलंदाजी केली जाते विकासच्या माध्यमातून. वा विकास. पुन्हा एकदा आणि तिथे क्षेत्ररक्षक होता हेमंत माने. हेमंत मानेकडून अशी चुकी होणं, हेमंत मानेकडून फार मोठी चुकी झाली आणि ते मात्र एका धावेचं रूपांतर 4 धाव्यांमध्ये झालंय. इथे मात्र विश्वजित वरती हल्ला चढवला गेला विकास यांनी. काय बॅटिंग करतोय विकास. इथे मात्र पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वाटतात. हाही असलेलं वाईट चेंडू, म्हणजे अजून एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. एका धावेने धावसंख्या झाली 29 धावा. एक समाधानकारक धावसंख्या उभी केली आहे 40+ गणेशवाडी या संघाने. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा तोच फटका खेळलाय सुपला शॉट. तिथे मात्र आता मात्र बॉल अडवला गेलाय, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केले धावून. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे या दोन्ही 40+ चे खेळाडू आहे असं कोण म्हणणारही नाही यांना, कारण एवढ्या चपळाईने त्यांनी या 2 धावा पूर्ण केलेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या डावामधला. 31 धावा झाले, 31. शेवटचा चेंडू. आता शेवटच्या चेंडूवरती काय होते पाहावं लागेल. पुन्हा एकदा पंच आणि इथे मात्र ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 31 आणि 32 धाव्यांचं लक्ष असेल. येणारे 18 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असेल निनाई देवी स्पोर्ट तुळसर या संघाला. याआधी झालेल्या सामन्यामध्ये जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी वर्सेस लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या सामन्यामध्ये लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाने विजय मिळवला होता आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामना ठरला होता. विजय यायचा आहे आपण आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल प्रवीण चोरमारे यांच्या हस्ते. आपण द्यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब. विजय यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. ट्रॉफी दे, ट्रॉफी. हा ट्रॉफी हा ट्रॉफी आहे. नवीन आहे हा दे मग प्लीज. इथे मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. विजय यांना अतिशय चांगली कामगिरी केली होती. विजयच्या माध्यमातून चांगली फलंदाजी गोलंदाजी केली होती आणि त्याचसाठी सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय विजय यांना. चला 40+ गणेशवाडी आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 40+ गणेशवाडी.
चला 40 प्लस गणेशवाडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि विनायक देवी स्पोर्ट्स ट्युशन आपल्या आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज असेल विनायक देवी स्पोर्ट्स ट्युशन या संघाला विजयासाठी. नाही रे बाबा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेत सामने संपवायचे आहेत. चला 40 प्लस गणेशवाडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. येणारे 18 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असेल निनाई देवी स्पोर्ट तुळसर या संघाला आणि तुळसर या संघाच्या आघाडीचे दोन फलंदाज एका बाजूला असेल सतीश तर दुसऱ्या बाजूला असेल हेमंत. स्ट्राईक वरती असेल सतीश नॉन स्ट्राईक वरती असेल हेमंत माने. आणि बॉलिंग साठी बॉलर शंकर. पहिलं पॉवर प्लेचं षटक शंकर यांच्या हातात दिलेलं आहे. स्ट्राईक वरती असेल सतीश नॉन स्ट्राईक वरती असेल हेमंत. मॅच लावते सुरुवात. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 32 धावा. शंकर यांचं पहिलं पॉवर प्लेचं षटक. मॅच लावते सुरुवात. ते मात्र पहिलाच चेंडू होता. सुरुवात फ्लोर पद्धतीचा चेंडू फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय शंकर यांचा. अतिशय शंकर यांचा पुढचा चेंडू ते मात्र खेळून काढलाय मिडॉनच्या डोक्यावरून. बॉल जातोय जमिनीला घरंगळत. बॉल गेलाय सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी सतीशच्या बॅट मधून आलाय हा ट्रॅकिंग चौकार. इथे मात्र शंकर यांच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय सतीश यांनी. डोक्यावरून बॉल जातोय. आता मात्र इथे शंकर यांना कमबॅक करावं लागेल कारण सतीश हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. शंकर यांचा पुढचा पद्धतीचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक नसेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि बॉल गेला एक टप्पा घेत सीमारेषा पार. हा येतोय सतीश हा एक दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे. पद्धतीचा चेंडू सतीशच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. इथे मात्र चांगली फलंदाजी केली जाते. सतीशच्या माध्यमातून तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक हार्ड हिटर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि तोच प्रयत्न इथे करताना दिसतोय. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिलं. शंकर यांचा पुढचा चेंडू सतीश साठी. ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढलाय तिथेही क्षेत्ररक्षक नाही. बॉल जातोय सीमारेषा पार. हा येतोय सलगचा तिसरा चौकार सतीशच्या बॅट मधून.
3 बॉलवरती 3 चौकार मारलेत सतीशाने. काय फलंदाजी करतोय सतीश. आता मात्र शंकर यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. सतीश पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु एक क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडव जातो त्यांच्याकडून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते, मात्र कोणतीही धाव घेतली नाही. एका धावेवरती समाधान मानलंय. हेमंतने सतीशला थांबवलं आणि या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल आणि इथे मात्र हेमंतने याच्यासाठी सतीशला थांबवलं होतं आणि बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. 6 धावांसाठी एक षटकार आलाय हेमंतच्या बॅट मधून आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाल्या. सतीशला थांबवलं होतं. 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाल्यात 19. हेमंतने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. काय फलंदाजी केली जाते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. अतिशय सुरेख फटके आपल्याला पाहायला भेटले. पहिला चेंडूचा सामना केला हेमंत यांनी. पहिल्या चेंडूवरती एक षटकार ठोकला आणि दुसरा षटक घेऊन आलेत विकास. उलटा चेंडू आणि या चेंडूला, या अशा चेंडूला क्रिकेटमध्ये वरती एक षटकार ठोकला आणि दुसरा षटक घेऊन आलेत. चेंडूला फिरकावून दिले 6 धाव्यांसाठी. विकासचं स्वागत केलंय सतीश यांनी. 6 धावेने विकासाचा पुढचा चेंडू. 25 धावा झाले धाव फलकावरती. एका चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू विकासाचा सतीशसाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, हुक करण्याचा प्रयत्न, मात्र विकेट किपरच्या हातामधून झेल सुटलाय आणि ते मात्र एक धाव पूर्ण केले. धाव फलकावरती धावा झालेत 26 आणि आता येणारे 16 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 10 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल आणि इथे मात्र सामना संपवला हेमंतने आपल्या स्टाईल मध्ये. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये इथे मात्र सामना संपवलाय हेमंत माने यांनी. 10 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आणि अभिनंदन. आणि ते मात्र निनाई देवी सामना स्पोर्ट तुळसन आणि संपवला हार्ड लक बॅड लक 40+ गणेशवाडी. आपण अतिशय चांगला खेळ केला तर 40+ गणेशवाडी खरंच आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.